चला गुड इव्हिनिंग. आता आज आपण कोणता लेसन घेणार आहेत? कोणता चॅप्टर? गड आला पण सिंह गेला. गड आला पण सिंह गेला. माँसाहेबांची इच्छा. शिवरायांनी जयसिंगास दिलेले 23 किल्ले अजून मुघलांकडे होते. कोंढाणा हा त्यातला एक किल्ला. एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही, तो परत घे. पुण्याजवळील कोंढाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवरायही तळमळत होते. कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता आणि शिवरायांच्या मनात सलत होती. शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला, पण कोंढाणा जिंकणे अतिशय अवघड होते. शिवराय विचार करू लागले, या कामगिरीसाठी कोणाला निवडावे, कोणाला? कोंढाणा सर करण्याची कामगिरी फार कठीण होती. आता काय झालं? माँसाहेबांची इच्छा होती. काय झालं? शिवरायांनी काय केलं होतं? जयसिंगास दिलेलं वचन होते. किती दिलेले होते वचनात? 23 किल्ले दिलेले होते. ते कुणाकडे होते? अजून मुघलांकडे होते. पण एक दिवस जिजामाता काय म्हणाल्या शिवाजी महाराजांना, की शिवाजी, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला काय मुघलांच्या हाती असणं किंवा मुघलांच्या ताब्यात असणं काय चांगलं नाही. तो किल्ला काय कर, तू परत घे किंवा परत मिळव, असं म्हणाला. तो कुठं होता? पुण्याजवळील कोंढाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवराय काय व्हायचे? तळमळत असायचे. शिवरायांना नाही वाटायचं की काय कोंढाण्यासारखा किल्ला काय मुघलांच्या हाती असू नये किंवा मुघलांच्या ताब्यात असू नये, असं शिवरायांना वाटायचं. त्यांच्या मनात ती कायम सलत असायचं. पण शिवरायांना प्रश्न पडला होता की कोंढाण्यासारखा किल्ला जिंकणे अतिशय कठीण आहे. आता त्या किल्ला जिंकण्यासाठी आपण कोणाला निवडायचं किंवा कोणाला त्याची कामगिरी द्यायची, हा त्यांना मोठा प्रश्न पडलेला होता. तानाजी मालुसरे. तानाजी आरंभापासून शिवरायांचा साथीदार होता. कोकणात महाडजवळ उमरठे गाव आहे, तिथला तो राहणारा. शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई दिरंगाई माहीतच नव्हती. शिवराय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार. मोठा हिम्मतवान गडी. तो अंगाने धिप्पाड होता, ताकदीने भारी होता, बुद्धीने चलाक होता. शिवरायांवर त्यांची अलोट भक्ती होती. आता तानाजी मालुसरे हा शिवाजी महाराजांसोबत कधीपासून होता? एकदम सुरुवातीपासून होता, आरंभापासून साथीदार होता. कोकणात महाडजवळ उंबरठे गाव आहे, तिथला तो राहणारा. कुठला आहे तानाजी मालुसरे? कोकणातील महाडजवळील उंबरठे गाव या ठिकाणी तो राहणारा होता. तानाजीच्या कामात कसली कुचराई दिरंगाई तानाजीला माहीतच नव्हती. शिवाजी महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार होते. मोठा हिम्मतवान गडी. तो अंगाने धिप्पाड होता, ताकदीने भारी होता आणि बुद्धीने कसा होता रे? चालाक होता. शिवरायांची त्यांच्यावर खूप भक्ती, अलोट भक्ती होती. आधी लग्न कोंढाण्याचे. तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता. त्याचा एकुलता एक मुलगा रायबा. तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी जोरात होती. लग्न चार दिवसावर येऊन ठेपले होते. आता काय होतं? तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता आणि त्यांच्या मुलाचं नाव काय होतं? तानाजीच्या रायबा. रायबाचं लग्न होतं आणि रायबाच्या लग्नाची तयारी घरी कशी होती? जोरदार चालू होती. लग्न 4 दिवसावर येऊन टेपलेले होते. तानाजीला वाटले महाराज आणि माँसाहेब यांना लग्नाला बोलवावे. तो शेलार मामाला बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला. शेलार मामाने शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले. शिवराय म्हणाले, शेलार मामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. आता काय झालं? तानाजीला वाटले काय झालं? आपल्या मुलाच्या लग्नाला, रायबाच्या लग्नाला शिवाजी महाराजांनी माँसाहेबांना बोलवावे आणि लग्नाला तो काय झाला? शेलार मामाला बरोबर घेऊन तिथे गेलं. कोण? तानाजी मालुसरे शेलार मामाला बरोबर घेऊन
केले. रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी पण शिवाजी महाराज काय म्हणाले, शेरान मामा तुम्ही काय करा, रायबाचे लग्न उरकून घ्या, आम्ही काय लग्नाला हजर राहू शकणार नाही. का बरं हजर राहू शकणार नाही? कारण त्यांना कोंढाण्याच्या कामगिरीवर जायचं होतं. शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाला, महाराज तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार, मग आम्ही कशाला? ते काही नाही, आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे. कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार, आम्हाला आशीर्वाद द्या. आता काय झालं, शिवरायांचे हे शब्द काय, आम्हाला काय कोंढाण्याच्या कामगिरीसाठी जायचे, हे शब्द तानाजी मालुसरेच्या कानावर पडताच तानाजी मालुसरे काय म्हणले, महाराज आम्ही जिवंत असताना तुम्ही जीवावरच्या कामगिरीवर जाणार का? मग आम्ही कशाला आहोत? ते काय नाही, आधी लग्न कोणाचे? कोंढाण्याचे. नंतर कोणाचे? रायबाचे, म्हणजे त्यांच्या मुलाचे. तानाजीचा बेत. तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदयभान हा राजपूत किल्लेदार होता. तो मोठा कडक होता. गडाला 2 दरवाजे होते. आता तानाजीचा बेत. आता नंतर काय झालंय, कोंढाण्याचा आता किल्ला जिंकायचा आहे. मग काय केला, तानाजीने बेत केला. तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला. आता तानाजी जो आहे तो काय झाला, कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदयभान हा राजपूत किल्लेदार होता. आता कोंढाणा किल्ल्यावर जो नेमलेला उदयभान हा कोण होता? राजपूत होता, किल्लेदार होता. तो मोठा कडक होता आणि गडाला 2 दरवाजे होते. गडाला किती दरवाजे होते? 2 दरवाजे होते. दोन्ही ठिकाणी उदयभानाने पक्का बंदोबस्त ठेवला होता. तेव्हा गडावर जायचे कसे? तानाजीने गडाभोवती टेहळणी केली. पश्चिमेला उंच कडा होत्या, त्या बाजूला पहारा नव्हता. तानाजीने कडा चढून जायचा बेत केला. तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला, सूर्याजी तू 500 गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ, मी 300 मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो. गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो, मग या तुम्ही आत घुसा, एकदम धुव्वा उडवू शत्रूचा. चला. सूर्याजी आणि तानाजी दोघेही 2 वाटांनी निघाले. आता दोन्ही ठिकाणी काय, उदयभानाने काय केला होता, पक्का बंदोबस्त ठेवलेला होता. तेव्हा गडावर जायचे कसे? तानाजीने गडाभोवती टिळहणी केली. आता काय, उदयभान होता, त्यांनी काय केला होता, दोन्ही ठिकाणी काय केला होता, एकदम कडक बंदोबस्त केला होता. मग आता तानाजींना प्रश्न पडला की आता आपण ह्या कोंढाण्या गडावर जायचं कसं? पश्चिमेला उंच कडा होता, त्या बाजूला पहारा नव्हता. तानाजीने कडा चढून जायचा बेत केला. आता कोंढाणा किल्ल्याच्या पश्चिमेला काय होता, उंच कडा होत्या, पण त्या कडाच्या भोवती काय होता, पहारा नव्हता. आता मग काय केलं, मग तानाजीनं तिथून जायचा निश्चय केला. तानाजी आपल्या धाकट्या भावाला सूर्याजी तू 500 गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ. आता तानाजी काय म्हणाले, त्यांचा भाऊ जो छोटा भाऊ होता, धाकटा भाऊ, त्यांना काय म्हणाले, सूर्याजी हिरे तू 500 गडी घेऊन कुठं जा, कल्याण दरवाजाकडे जा. तर कल्याण दरवाजा गाठ, मी आणि 300 मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो. गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो, मग या तुम्ही आत घुसा, एकदम धुव्वा उडवून शत्रूचा. आता काय म्हणाले, मी आणि आता माझ्यासोबत हे 300 मावळे, आम्ही काय करतो, हे चढा चढून काय करतो, ह्याच्यावर जातो, गडावर जातो आणि कल्याण दरवाजा उघडतो. मग तुम्ही आत या आणि घुसा, आपण काय करू, शत्रूचा धुव्वा उडवून देऊ. सूर्याजी आणि तानाजी दोघेही काय केले, 2 वाटांनी निघाले कडावरून. आता ते कडा, ज्या कडा आहेत त्यांना त्या कडावर जायचं होतं, त्या कडावरून काय केले, ते गडावर कसे जातं. रात्रीची वेळ होती. तानाजी व त्यांचे मावळे कड्याच्या पायथ्याला काळोखात उभे होते. रात किडे किरत होते. तानाजीचे 5-6 तरुण मावळे कडा चढवायला पुढे झाले. कडा केवढा उंच, पण ते कपारीस धरून कोठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले. वर जाताच त्यांनी दोराचे टोक एका झाडाला घट्ट बांधले. मग काय, तानाजी आणि त्यांचे मावळे दोरावरून भराभर वानरासारखे कडा चढून वर गेले. आता कडावरून कसे वर, आपल्याला थोडंसं भिंती जाता येतं का वरती?
नाही जात. त्यांनी काय केलं, कडावरून गड सर केला. कडावरून गड सर केला. रात्रीची वेळ होती. तानाजी व त्यांचे मावळे कडाच्या पायथ्याला काळोखात उभे होते. रात्रीची वेळ होती आणि तानाजी आणि त्यांचे मावळे काय होते, गडाच्या पायथ्याशी होते, काळोखात उभे होते. रातकडे किरकिरत होते. तानाजीचे 5-6 तरुण मावळे कडा चढायला पुढे झाले. आता तानाजीचे 5-6 जे तरुण मावळे होते ते काय झाले, गडावरून म्हणजे त्या कडावरून गड चढायला तयार झाले. कडा केवढ्या उंच, पण ते कपारीस धरून कोठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले. आता ते कडा कशावर चढले, कुठं कपारीत बोट घाल, कुठं कडा म्हणजे कशात फटीत बोट घाल, असे बोट घालून ते काय झाले, वर चढले. वर जाताच त्यांनी दोरीचे टोक एका झाडाला घट्ट बांधले. मग काय, तानाजी आणि त्यांचे मावळे दोरीवरून भराभर बांधल्यासारखे वर चढले. आता त्यांनी वर जाऊन काय केलं, एका झाडाला ती दोरी घट्ट बांधली आणि दोरी घट्ट बांधून काय केलं, मग तानाजी आणि त्यांचे मावळे वर काय झाले, भरभर चढू लागले. कशासारखे, वानरासारखे. तानाजीचा पराक्रम. इकडे सूर्याजी आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्याची ते वाट पाहत राहिले. लढाईला सुरुवात झाली. उदयभानला खबर लागली. नगारा वाजला. उदयभानने सैन्य मावळ्यांवर चाल करून आले. हातघाईची लढाई सुरू झाली. तलवारीला तलवारी भिडल्या. सपासप वार होऊ लागले. ढाली खणानू लागल्या. मशालीचा नाच सुरू झाला. मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी सिंहासारखा लढत होता. उदयभानने त्यांच्यावर झेप घेतली. दोघांची झुंज सुरू झाली. दोघेही शूरवीर, कोणीही हटेना. इतक्यात तानाजीची ढाल सुटली. त्याने हाताला शेला गुंडाळला. शेल्यावर वार झेलत तो लढू लागला. शेवटी दोघेही एकमेकांच्या वाराने जबर जखमी झाले आणि धारातीर्थी कोसळले. आता काय झालं, इकडे सूर्याजीने काय केलं, आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला होता, पण तो उघडण्याची ते वाट पाहत राहिले. लढाईला सुरुवात झाली. उदयभानला खबर लागली. नगारा वाजला. उदयभानचे सैन्य मावळ्यावर तुटून पडले. हातघाईची लढाई खूप जोराची लढाई सुरू झाली. हातघाईची लढाई सुरू झाली. तलवारीला तलवारी भिडल्या. सपासप एकमेकांवर वार होऊ लागले. ढाली खणानू लागल्या. ढाल माहिती ना, त्या ढाली काय होऊ लागल्या, खणानू लागल्या. मशालीचा नाच सुरू झाला. मावळ्यांनी दरवाजा उघडला आणि तानाजी सिंहासारखा लढत होता. तानाजी कशासारखा लढत होता, सिंहासारखा लढत होता. उदयभानने त्यांच्यावर झेप घेतली. दोघांची झुंज सुरू झाली. दोघेही शूरवीर होते. उदयभान आणि तानाजी दोघेही कसे होते, शूरवीर होते. आणि दोघांची लढाई खूप सुरू झाली. त्यात काय झालं, तानाजीच्या हातातली तलवार खाली पडली, कोसळली. त्यावर तानाजीनं काय केलं, शेलार गुंडाळत असताना काय केलं त्यांनी, ते शेलार गुंडाळत त्या तलवारीच्या वार हातावर त्या शेलारवर झेलले. दोघेही काय झाले, जखमी झाले आणि दोघेही धारातीर्थ कोसळले. दोघेही जमिनीवर कोसळले. गड आला पण सिंह गेला. तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खचला. ते पळू लागले. इतक्यात सूर्याजी व त्यांच्या बरोबरचे मावळे कल्याण दरवाजातून आत येऊन पोहोचले. आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले, पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती, लढण्याची होती. सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला. पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला, अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे, तुम्ही असे भागूबाईसारखे काय पळता, मागे फिरा. मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या टाकून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा. आता काय झालं, तानाजी खाली पडलेला, कोसळून पडलेला भाऊ बघून काय झालं, मावळ्यांचा धीर खचला. मावळे काय लागले, पळू लागले. तितक्यात सूर्याजी आला आणि त्यांच्याबरोबर मावळे कल्याण दरवाजातून येऊन पोहोचले. आता सूर्याजी आणि त्यांच्यासोबत जे मावळे होते ते कल्याण दरवाजातून आतमध्ये आले आणि काय, आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला खूप दुःख झाले, पण ती वेळ काय होती, दुःख करण्याची होती का, नाही, ती वेळ दुःख करण्याची नव्हती, लढण्याची होती. सूर्याजीने
कड्यावरचा दोर कापला आणि पळणाऱ्या मावळ्यांना काय म्हणले, इथे तुमचा बाप काय आहे, धारात तीर्थ पडला आहे आणि तुम्ही काय भागूबाई सारखे पळतायत. तुम्ही एक तर इथं लढा, नाही तर डायरेक्ट काय करा, कडावरून खाली कोसळून जीव द्या, असं काय म्हणले सूर्याजी म्हणले. आणि ते शत्रूवर तुटून पडले. आपले मावळे मागे फिरले. घनघोर लढाई झाली. मावळ्यांनी गड सर केला, पण गड सर करताना तानाजी सारखा शूर मोहरा धारा तीर्थ पडला. जिजामातेश्वर शिवरायांना ही बातमी कळाली. त्यांना खूप दुःख झाले. गड ताब्यात आला, पण सिंहासारखा शूर तानाजी गेला. शिवराय खूप हळहळले आणि म्हणाले, गड आला पण सिंह गेला. कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले. ही घटना सन 1670 मध्ये घडली. पुढे उमरठे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले. मावळे मागे फिरले. घनघोर लढाई सुरू झाली. मावळ्यांनी काय केला, गड सर केला, पण गड सर करत असताना तानाजी सारखा शूर मोहरा धारा तीर्थ पडला. हे जिजामातेश आणि शिवरायांना बातमी कळतात त्यांना खूप वाईट वाटलं. त्यावेळी शिवाजी महाराज काय म्हणले, गड आला पण सिंह गेला. आणि कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले. ही घटना कधी घडली रे, 1670 मध्ये. आणि पुढे उमरठे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न लावले. चला, समजला का चॅप्टर? चलो, बाय. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल.